नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्या नवीन व्लॉगमध्ये। ह्या व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला माझ्या एका मित्राला भेटवणार आहे आणि माझा एक मित्र अजून एका मित्राला भेटवणार आहे। आणि प्रवासाचं हेच कारण असतं आणि प्रवासाची हीच एक मजा असते की मित्रांना मित्र भेटतात, ओळखी वाढतात, ओळखी वाढल्यामुळे आपल्याला नवीन ठिकाणे बघता येतात आणि त्याचा एक आनंद आपण ज्याला घेत असतो त्यावेळेला महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नशिबात पण असाव्या लागतात। आम्ही जिथे जातोय तिथे पुढच्या 144 वर्षात तुम्ही परत कधी जाऊ शकत नाही, असा अनुभव घेऊ शकत नाही। तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आता कुठे जातोय। बरोबर, आम्ही चाललो आहेत महाकुंभ मेळ्याला प्रयागराजला। पूर्ण 3 दिवसाची जर्नी आहे, 24 तासाचा प्रवास आहे जायचा, 24 तासाचा प्रवास आहे यायचा आणि 1 दिवस आम्ही तिथे राहणार आहोत। खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही पूर्ण चॅनल नक्की बघत राहा। आपल्या या प्रवासामध्ये तुषार दादा ह्यांचे जे रिलेटिव्स आहेत ओके, तेही आपल्याबरोबर असणार आहेत आणि तेही तुषार दादांसारखेच एनर्जेटिक आहेत। ओके, तर काकी माझं नाव आशा अशोक इंगळे। ओके, मी देवगडवरून आली आहे ओके कुंभमेळ्याला जायला। ओके काकी, हाय, माझं नाव दर्शना जाधव आणि मी तुषारची मोठी बहीण। ओके कुंभमेळ्याला जायला आम्ही निघालोय, खूप उत्साही आहोत। ओके, थँक्यू सो मच काका। हो काका, धोंडेराव जाधव तुषारचे मिळून ओके ओके कुंभमेळ्याला जायला निघालो। काय तुम्ही एवढा वेळ ट्रॅव्हल करवलात आम्हाला, जेवण नाही, काय नाही, काय नाही, 8 तास झाले आमचे। समृद्धी महामार्ग एवढा भारी बनवला आहे पण एक हॉटेल नाही तिकडे। लिटरली एक्झिट मारला, टोल भरला आणि आम्ही आता इथे ढाब्यावर आलो। जे मिळेल ते खाणार, पण समृद्धी महामार्गावर जर तुम्हाला जायचं असेल तर स्वतःचं जेवण घेऊन फिरा, नाही तर स्टोव, गॅस जे काय ते खाणे सगळं घेऊन फिरा, पण हॉटेलच्या भरोश्यावर बिलकुल बाहेर पडू नका। वा, अप्रतिम। टोल भरण्याचं दुःख बिलकुल होत नाही आहे, पण अप्रतिम मजा। हॅलो मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, तर आता एक रस्ता जो आहे तो स्ट्रेट जातो आणि एक रस्ता जातो प्रयागराजकडे। ओके, प्रयागराजकडे गेल्यानंतरच आपल्याला पुढे कुंभमेळ्यासाठी रस्ता मिळणार आहे। ट्रॅफिकला कंटाळून आम्ही पर्यायी मार्ग निवडला आहे। थोडा लांबचा मार्ग आहे पण मजेदार आहे, खूप छान वाटतं, एकदम शेतातून आम्ही जातोय। पण तर मित्रांनो, आम्ही लोक प्रयागराजला पोचलोय। प्रयागराजला पोचून सुद्धा अजून आम्हाला संगम घाटला पोचण्यासाठी ओके भरपूर वेळ लागतोय। काकी आमच्या कंटाळून मला वाटतं त्या डिरेक्टली ट्रेनने सॉरी ह्या रिक्षाने ट्रॅव्हल करत आहेत, वैतागल्यात वाटतं त्या जाऊन बसल्या पण त्या आई शपथ बसल्या होत्या, जातच जात त्या पुढ्या। अरे घेऊन गेलं
तुम्ही बघू शकता की प्रयागराजला जाण्यासाठी खतरनाक ट्रॅफिक आहे. आम्ही लोक अजून ट्रॅफिकमध्येच फसलो आहे. ओके, इथून ते पूर्ण लाईन आहे. नमस्कार, आम्ही फायनली ट्रॅफिकला कंटाळून गाडी इथेच पार्क केलेली आहे. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघू शकाल तर हा आता फुल ऑन ट्रॅफिक जे आहे ते संगमला जात आहे. ओके, आणि अजून इकडून एक किलोमीटर अजून आहे तिथे जाण्यासाठी. एक 20-25 मिनटाचं अंतर आहे. ओके, तर त्यामुळे आता आम्ही इथेच थांबतो आहे आणि इथून बाकीचा प्रवास आम्ही स्कूटीने करणार आहोत की बाईकने. आओ कुंभचले. मित्रांनो, विशाल बघा, विशाल. चलो गोता खाएं संगम में, कर तीर्थ स्थावर जंगम में. कसं करून आम्ही लोक ना आता महाकुंभपर्यंत पोहोचलो. हर 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 नर नारायण है. तर अशा प्रकारे आम्ही आता संगम घाटला जात आहोत इलेक्ट्रिक ऑटोने स्वतःची हालत करून. अलौकिक ज्योत जले. चलो कुंभ चले, 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 चलो कुंभ चले. मांडीवर लोकांना घेऊन बसलोय. मांडीवर माणसं आणि माणसांवर परत बॅगा. आओ कुंभचले. अंजुली में भरकर उस जल को हम अमृत से भर जाएंगे. खतरनाक अनुभव आहे, खतरनाक अनुभव. आता आम्ही टेम्पोमध्ये लटकून चाललोय, एकदम जबरदस्त. पुढचे महिनाभर तरी चर्चा असणार आहे याच्यावरती. आम्ही असं गेलो, आम्ही तसं गेलो. अरे बापरे, माहिती आहे का तुम्हाला आम्ही काय काय केलं. चलो कुंभ चले, 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 चलो कुंभ चले. एकमेकांना दोहरी चौधरी कलंदरा अरवल के दोहरी चौधरी कलंदरा अरवल के रहने वाले आप मूल्य पर के ट्रेन में आ गए. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही 4 वाजता उठून तयारी केलेली आहे. आता आम्ही जाणार आहे संगम स्नानला जाणार आहोत. आम्ही सगळे रेडी आहेत. हर महादेव. मित्रांनो, सकाळी आता आम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा आम्ही करत होतो, जेवढ्या आम्ही हालअपेष्टा सोसल्या, जेवढा प्रवास केला, बस गाडीने, रिक्षाने, त्याच्यानंतर टेम्पोने, आणि जेवढं सगळं करून आम्ही ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढी मेहनत घेतली, तो क्षण आता आलेला आहे. आणि संगम स्नानाला जाण्यासाठी माझा तुम्ही वेश बघू शकता, फार ऑथेंटिक केलेलं आहे मी. ओके, तर थँक्स टू माय बायको. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी बोली. मित्रांनो, हा आहे संगम. जर हा तुमच्या समोर आहे तो गंगा. इथे समोर जी आहे ती सरस्वती आणि इथे ह्या साईडला आहे ती यमुना. आणि आपण आहे हा संगम घाटावरती. गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. जो चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगे, हर हर तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा.
तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया। भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे। नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे महाकुंभ कंप्लीट झालेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या, संगम स्नान व्यवस्थित झालं. ओके, प्रवासामध्ये थोडासा त्रास झाला आम्हाला, परंतु हरकत नाही. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी थोडासा त्रास व्हावाच लागतो. ओके, भरपूर काही गोष्टी कवर करू शकलो असतो, परंतु वेळेच्या अभावी आणि प्रवासाच्या कारणामुळे जमल्या नाहीत. ओके, तर दादा काय बोलाल आता? काय बोलू, प्रवासच केला आम्ही खूप, पण दर्शन खूप छान. दर्शन म्हणण्यापेक्षा जे स्नान आहे ना ते खूप छान झालं. प्रवास खूप हेक्टिक झाला, खूप सामान घेऊन आम्ही खूप चाललो. बाईक, टेम्पो, मग नंतर रिक्षा, काय आम्ही केलं, पण खूप मजा आली. आणि अशा प्रकारे आम्ही आता मुंबईला पोचतो आहे, पण मजा आली. जसे दादा म्हणाले, प्रवास हेक्टिक होता, पण प्रवासातच मजा आली. इनफॅक्ट आम्ही खूप एन्जॉय केलं. व्यवस्था खूप छान केली आहे तिथे. सर्वांनी नक्की जावा महाकुंभला जाऊन या. थँक्यू दादा. आणि आय होप की माझे नवीन मित्र तुषार दादा तुम्हाला आवडले असतील. ओके, आणि त्यांनी फार साथ दिली ह्या प्रवासामध्ये. त्यांचा मोलाचा वाटा होता, त्यांच्यामुळे आम्ही सुखरूप जाऊ शकलो आणि सुखरूप येऊ शकलो. ओके, तर थँक्यू तुषार दादा. आणि पुढच्या वेळेला नक्की भेटूया नवीन एका ठिकाणी. ओके, तोपर्यंत चॅनलशी जोडलेलं राहा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच तुमचं प्रेम आमच्यावरती चालू ठेवा. धन्यवाद.